नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. 2024 सालातील हे शेवटचं अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन या नवीन सरकारचं पहिलंच अधिवेशन, असे 5 अधिवेशन या सरकारचे आपल्याला फेस करावे लागणार आहे. कालच मंत्रिमंडळाचं विस्तारीकरण झालं आणि मंत्रिमंडळामध्ये 39 मंत्र्यांनी शपथविधी घेतला. आता या शपथविधीनंतर आपल्या सगळ्यांनाच वाटत होतं की महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण होणार. आता ज्या पद्धतीने आपण मागच्या काही घडामोडी बघितल्या त्यानुसार आपल्याला अंदाज आलाच असेल की महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण होणार आहे आणि ह्या कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या आपल्या काय अपेक्षा असणार आहे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नक्कीच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला तर मुळीच नका विसरत जा मित्रांनो. असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत जाते. बघा, ज्या पद्धतीने मागच्या 4 ते 5 दिवसापूर्वीच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही येत, आता एकनाथ शिंदे त्यांचंच नाव येतं आपल्याला, आपल्या मनात वाटत होतं की एकनाथ शिंदेच होते, बट असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांनी भेट घेतल्यानंतर सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांचं जे काही राहिलेलं अनुदान आहे, शेतकऱ्यांचं जे काही कर्जमाफी आहे, शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं अनुदान असो, सोयाबीनचं अनुदान असो, सामायिक क्षेत्राचं अनुदान असो, हे सगळे अनुदान लवकरात लवकर रिलीज करा असं त्यांनी एक पत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जारी केलं होतं. आता याच्यावरनं आपल्याला असाही एक अंदाज येतोय की ज्या पद्धतीने मागचेच मंत्री या मंत्रिमंडळामध्ये कॅरी फॉरवर्ड झाले तर त्यानुसार खाते देखील त्यांचे कॅरी फॉरवर्ड होऊ शकतात आणि म्हणून आपल्याला नवीन कृषी मंत्री म्हणजेच धनंजय मुंडे हेच लाभतील अशी शंका किंवा अशी कोणाच्याही मनात अशी या गोष्टी फिक्स आहेत की या गोष्टी धनंजय मुंडे जे शेतकऱ्यांचे नवीन कृषी मंत्री होणार. आता या कृषी मंत्र्यांकडून आपल्याला काय अशा अपेक्षा असणार आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही सोयाबीनला म्हणजे आजपर्यंत एवढी सोयाबीनची कधीच खरेदी झाली नव्हती, एवढी खरेदी आम्ही केली. मे बी देवेंद्र फडणवीस यांनी प्रायव्हेटमध्ये जाऊन स्वतः खरेदी केली की काय शेतकऱ्यांचा सोयाबीन, असंच आपल्याला वाटायला लागलंय. कारण की कागदोपत्री जे आकडे आपण बघतोय त्या आकड्यांमध्ये असंच दिसते की शेतकऱ्यांचा जवळपास अजून 70% सोयाबीन हा पडलेला, जे काही लोक प्रायव्हेट ठिकाणी विकताना आपल्याला दिसत आहे. आणि आपल्याला माहित नाही की मुख्यमंत्र्यांना हे आकडे येतात तरी कुठून, आहे का रात्री दिवा स्वप्न त्यांना पडायला लागलंय असंच आपल्याला इथं म्हणावं लागणार आहे. पण ज्या पद्धतीने आकडे येत आहे की अजून 70% शेतकऱ्यांचा सोयाबीन हा पडलेला, हा प्रश्न कृषी मंत्र्यांनी विधानसभेमध्ये मांडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या पद्धतीने सांगितलं की त्यांनी आम्ही भावांतर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 2023 साली आम्ही शेतकऱ्यांना एवढे काही मोठे अनुदान दिले. मग एवढे अनुदान जर दिले तर शेतकरी आपला सुजलाम सुफलाम का झाला नाही, शेतकऱ्यांना वारंवार का आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटमध्ये विचारावं लागतं की सामायिक क्षेत्राचं अनुदान हे हरामखोर आपल्याला देणार कधी. नक्कीच हरामखोर यांना काय घेणं देणं आहे. एवढा जर मोठा खर्च हे शपथविधींसाठी करताय, एवढा मोठा अवाढव्य खर्च हा शपथविधींसाठी असो किंवा काही गोष्टींसाठी असतो, एवढा जर खर्च आणि त्यात जर शेतकऱ्यांना तुम्ही दिला तर आज आपला शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे. पुढचा जो काही प्रश्न असणार आहे शेतकऱ्यांचा, जे काही अतिवृष्टीचं नुकसान एवढं काही भरमसाठ झालं होतं. जुलैपासूनच एवढा खतरनाक पाऊस झाला होता आणि नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत देखील पाऊस सुरू झाला. पण अजून देखील फक्त 12 जिल्ह्यांच्या याच्यामध्ये अधिसूचना काढण्यात आल्या होत्या. बाकी जिल्ह्यांचं काय, बाकी जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला नाही का? सगळीकडे जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हा पाऊस झालेला होता. पण या पावसाचं फक्त 12 जिल्ह्यांनी अधिसूचना काढल्या आणि त्या अधिसूचनेच्या अनुषंगाने यांनी जीआरवर जीआर काढले. मागच्याच आठवड्यामध्ये एक जीआर काढला की 2927 समथिंग जे काही कोटी रुपये ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वर्ग करण्यात येतील. फक्त वर्ग करण्यात येतील, पण ते ट्रान्सफर कधी होणार हे कोणीच सांगताना आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर जर विचार केला तर जी काही 2023 सालापासून शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा पडलेला आहे तो मिळणार कधी, हा प्रश्न देखील सगळ्यात महत्वाचा आहे. ज्वलंत प्रश्न आहे. शेतकरी अक्षरशः 2-2, 3-3 हजार रुपयांसाठी मर वाट बघतो. या हरामखोरांची वाट बघतो आपण की आम्हाला पैसे कधी येतील. नक्कीच यायला पाहिजे की नाही, नक्कीच यायला पाहिजे होते. जर तुम्ही एवढे मोठे खर्च करताय, बघा जर विचार केला तर निवडणुकांसाठी एवढा खर्च, एवढे मोठे बॅनर, जर एका बॅनरची जर आपण विचार केला, नुसता 6x4चा जर बॅनर बघितला आपण तर त्याची किंमत 2-2 हजार रुपयांच्या वर असते. ते लावण्याचा खर्च वेगळा, जिथे आपण लावतोय त्याचं भाडं वेगळं, एवढे पैसे येतात कुठून? आणि एका शेतकऱ्याला तुम्हाला 2,000 रुपये द्यायला तुम्हाला एवढे कागदोपत्र जमा करावून घ्यावे लागतात. यांना कुठे जाऊन सोडावं काही कळत नाही. पण हे जे काही हिवाळी अधिवेशन होणार आहे, या हिवाळी अधिवेशनामध्ये फक्त आपली मदार जी आहे ती आता विरोधी पक्षांवर आहे. कारण की विरोधी पक्ष
संख्या कमी जरी का असेना पण ते आक्रमक होणार आहेत. यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला होता, ज्या पद्धतीने इलेक्शनच्या आधी वातावरण होतं, ज्या पद्धतीने जर आपण सर्वे केला तर उद्धव ठाकरे यांचा जी काही सभांची गर्दी होती, ज्या पद्धतीने त्यांचं व्ह्यूज होते, त्या पद्धतीने जर बघितलं तर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चांगलं बहुमत मिळायला पाहिजे होतं, पण ते मिळालेलं आपल्याला दिसत नाहीये. आणि मग म्हणून जे विरोधक म्हणताय की हा कुठंतरी ईव्हीएमचा प्रकार आहे आणि ईव्हीएमने यांना जिंकून दिलंय. बघूया आता पुढे काय होणार आहे. नक्कीच आजपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. आपण कंटिन्यू अपडेट तुमच्यापर्यंत देत असणार आहोत. त्यासाठी तुम्हाला लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.